विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल खोत तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण इथं भेटतोय कारण आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं नुकताच एक पत्र दिलेलं आहे, जे आहे की सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबतचं. बघू शकताय तुम्ही, हे पत्र आहे आज म्हणजे 24 ऑगस्ट 2026 आहे. समजते. पण हा जो शासनाचा निर्णय आहे तो आहे 19 नोव्हेंबर 2016चा. म्हणजे हा जो 2016चा निर्णय शासनाचा आहे तो आज काय केलेला आहे, त्यांनी प्रकाशित केलेला आहे. कशानुसार? त्या पत्राद्वारे आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे. मग ते पत्र काय आहे तुम्ही बघू शकताय. बघा खाली या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे काय काय केलं जाईल. तर या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे बघा की शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या सरळ सेवेने, म्हणजे बघा हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलं काय आहे पत्रक आहे. सरळ सेवेने पदोन्नतीने वा प्रतिनियुक्तीने नेमणुका असतील पदस्थापना करताना संबंधित प्रकरणे कोणत्या स्तरापर्यंत सादर करावी व कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावेत यांच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक किती 19 नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत. तसेच बघा गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ड पदाकरिता संबंधित विभागाचे सचिव असतील, संबंधित विभागाचे सचिव किंवा विभागाचे प्रमुख असतील किंवा कार्यालय प्रमुख असतील, हे नियुक्ती प्राधिकारी असल्याचे सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे. समजते. तथापि पदनिहाय नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत स्वतंत्र आदेश प्रशासकीय विभागाने निर्गमित करावेत असे देखील उपरोक्त शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसार बघा कार्यासन प्रशासन 4 यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता नियुक्ती प्राधिकारी काय करायचे आहेत, घोषित करण्याची बाब कुणाच्या शासनाच्या विचाराधीन होती. कुठल्या? प्रशासन 4 म्हणजे कार्यासन प्रशासन 4 आस्थापनेवरील पदांकरिता काय करायचं होतं, नियुक्ती प्राधिकारी घोषित करायचे होते. त्यानुसार त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. कोणता निर्णय आहे बघा, तर शासनाचा निर्णय काय आहे, कार्यासन प्रशासन 4 यांच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या सरळ सेवेने पदोन्नतीने वा प्रतिनियुक्तीने नेमणुका असतील पदस्थापना करताना संबंधित प्रकरणी कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावेत याकरिता शासन निर्णयान्वये खालील नियुक्ती प्राधिकारी निश्चित केलेले आहेत. समजतंय. बघा त्यामध्ये कोणती कोणती पदे आहेत, तर स्वच्छता निरीक्षक हे एक पद आहे, अग्निसुरक्षा अधिकारी, प्रमुख अग्निशामक विमोचक, मुकादम, दारवान, स्वच्छक, सफाईगार आणि शिपाई हे जे अधिकारी आहेत किंवा ही जी पदं आहेत, बरोबर, शासकीय पदं आहेत, यांच्यासाठी ही पदं तयार करण्यासाठी किंवा ह्यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी एक नियुक्ती प्राधिकारी काय करण्यात आलेले आहेत, निवडलेले आहेत. मग ते नियुक्त प्राधिकारी कोण असणार आहेत, तर सचिव असतील, प्रधान सचिव असतील किंवा अप्पर मुख्य सचिव असतील. कुठले? तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे. समजते. म्हणजेच काय, या पदांची नियुक्ती करण्याची किंवा ह्या पदावरती नियुक्त करण्यासाठी जे नियुक्ती प्राधिकारी आहेत ते कोण असणार आहेत, तर सचिव असतील, प्रधान सचिव किंवा अप्पर मुख्य सचिव, ते पण कुठले? सार्वजनिक बांधकाम विभागाचे. समजते. बघा यामध्ये खालील काही गोष्टी अजून सांगितलेल्या आहेत, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता वरील नियुक्ती प्राधिकारी हे सरळ सेवेने पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने करावयाच्या नेमणुका असतील पदस्थापनेच्या प्रकरणांवर अंतिम निर्णय घेणे असेल यासाठीच असतील. बरोबर. पण जर बदली करायची असेल तर यांचा काही निर्णय चालणार नाही. तर बदली संदर्भात काय आहे, बदली अधिनियम आहे, त्यानुसार घोषित केलेले एक सक्षम प्राधिकारी आहेत, तेच काय करतील, अंतिम निर्णय घेतील. समजतंय. म्हणजे हे जे नियुक्ती प्राधिकारी जे आहेत ते काय करतील, त्यांची फक्त नियुक्ती ती पण कशी, सरळ सेवेने असेल, त्यानंतर
त्यांना पदोन्नतीने असेल किंवा प्रतिनियुक्तीने असेल, या संदर्भात त्यांची जर निवड करायची असेल तर हे नियुक्ती प्राधिकारी असतील. पण यांची जर बदली करायची असेल तर बदली मात्र बदली अधिनियमाद्वारे जे काही सक्षम प्राधिकारी असतील त्यांची काय करतील, बदली करतील. ओके, या पद्धतीचा हा शासन निर्णय आहे, जो नुकताच केलेला आहे. तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी आता सध्या केलेलं आहे. ते मला वाटलं होतं की हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल, म्हणून हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यानंतर यासाठी हे सगळं अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या काही अजून अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओके, डन.